हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही दादरला आलो आहोत कारण आता रक्षाबंधन जवळ येत आहे. त्यामुळे आम्ही विचार केला चला आता भावांसाठी राख्या बघायला आलो. चला आता आम्ही आता ज्वेलरीच्या दुकानमध्ये जाऊन यावेळेस आम्ही चांदीच्या राख्या बघणार आहोत. चांदीच्या किंवा सोन्याच्या जे आम्हाला योग्य वाटेल ते आम्ही राख्या घेऊ. चला तुम्हाला आतमध्ये दाखवतो कशा राख्या घेऊया. ओके, हे आम्ही राख्या घेण्यासाठी पहिल्या दुकानामध्ये आलो आहोत. हे बघू शकता तुम्ही, ते आम्हाला राख्या दाखवत आहेत पण त्यांच्याकडे स्टॉक हा फारच कमी आहे. त्यामुळे जेवढ्या जशा हव्या होत्या तसं आम्ही पहिल्यांदाच अपसेट झालो की आम्हाला काही राख्या जमल्या नाहीत त्या. हे बघू शकता आम्ही बघतोयच आहे राख्या, पण चांदीच्या राख्या मला प्रॉपर हव्या होत्या. त्या काही मला भेटल्या नाहीत, माझ्या सिस्टरलाही भेटल्या नाहीत. मग ते आम्हाला बोलले तुम्हाला अजून व्हरायटीज हव्या असतं तर तुम्ही वरच्या रूममध्ये जा, वरतीसुद्धा आहेत राख्या. पण वरती तर आमचा पूर्णच पोपट झाला कारण त्यांनी फक्त आम्हाला 2 ते 3च राख्या दाखवल्या काढून. त्यांच्याकडे राख्याच नव्हत्या आणि ते बोलले की तुम्ही खाली बघा आणि खालचे लोक बोलतात तुम्ही वरती बघा. त्यामुळे राख्या काही आम्हाला तिथे वरती भेटल्याच नाहीत. इमिजिएटली मग ते आम्ही दुकानाच्या बाहेरच आलो आणि नंतर आम्ही दुसऱ्या दुकानाकडे जाण्यासाठी निघालो. पण ह्या दुकानात पहिल्याच दुकानाने आम्हाला फारच अपसेट केलं कारण 3 ते 4 राख्या कोणी दुकानात ठेवतं का हो सोन्याच्या? काहीच नाही ना, त्यांनी ठेवलं नव्हतं. आणि वरती तर 3 ते 4च राख्या त्यांनी आम्हाला दाखवल्या. ते बोलत होते की तुम्ही खाली बघा, खालचे लोक बोलत होते की वरती आहेत. आणि दुकान तर एकच होतं पण त्यांच्याकडे राख्या काही नव्हत्या. बघा तुम्ही हे राख्या दाखवतो ना राख्या बघायला आम्ही आलो. आम्हाला काय राख्या आवडल्या नाही. तर आता बघू आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये सुद्धा जातो आणि तिकडे बघूया कुठल्या राख्या आम्हाला भेटत आहेत त्या. पहिल्या दुकानामध्ये आम्हाला एवढ्या काही राख्या आवडल्या नाहीत. त्यानंतर आम्ही परत दुसऱ्या दुकानामध्ये आलो. तर दुसऱ्या दुकानामध्ये सुद्धा आम्ही खूप काही राख्या शोधल्या पण फायनली मी एकच राखी फायनल केली. ही बघा, फायनली मला एक राखी भेटली. मला तर ती खूपच आवडली. माझी सिस्टर पण ती शोधत होती राखी पण तिला काही एवढ्या आवडल्या नाहीत राख्या. हे बघा शकता आम्ही ह्या राख्या बघतच आहोत पण त्या चांदीच्या नसून अशा त्या कलरफुल वाटत होत्या. त्यामुळे आम्ही जरा कन्फ्यूज होतो की ही रिअल चांदी आहे की नाही. पण गेलो तर होतो आम्ही सोन्याच्या दुकानामध्येच. त्यामुळे हे बघू शकता तुम्ही, मस्त मस्त राख्या आहेत की नाही. शॉपसुद्धा खूप छान आहे. हे आहे शॉप वामनहरी पेठेचं. बघा सिलेक्टेड मिशन कंप्लीट आहे. ह्या दुकानामध्ये मी एकच राखी फायनल केली आणि त्याच्यानंतर मी बिल्स करून मी पेमेंटसुद्धा केलं. त्यानंतर आम्ही तिसऱ्या दुकानामध्ये गेलो कारण माझ्या बहिणीने अजून राख्या घेतल्या नव्हत्या आणि मीही पुरेशा घेतल्या नव्हत्या. मलाही अजून 3-4 राख्या घ्यायच्या होत्या. त्यानंतर हे बघू शकता मी बिल करतच आहे. बिल केल्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या शॉपमध्ये. बघूया तिथे तरी आम्हाला राखी भेटते की नाही. स्टे ट्यून. मग 22 आणि 23 बघू शकता तुम्ही 23 आहे. चांदीच्या राख्या आहेत. चांदीच्या राख्या आपण दुसऱ्या शॉपमध्ये आलो. तिसऱ्या शॉपमध्ये आम्हाला आता इथे फायनली राख्या मिळतात का आम्ही सांगतो. माझ्या पण काढणार चांदीचे अजून बघा मी सांगते. अशा ओमच्या वगैरे किती त्या भेटत नाही. आम्ही शोधून शोधून थकलो. अजूनपर्यंत आमची 4 दुकानं झाली. 3 4 दुकानं झाली पण अजून काही राख्या भेटल्या नाही. हे आमचं तिसरं दुकान होतं पण इथेही काही राख्या भेटल्या नाही कारण स्टाफ बोलला की अजून राख्या काही आल्या नाही आहेत त्यांच्या दुकानामध्ये आणि जशा हव्या होत्या तशा काही आम्हाला राख्या भेटल्या नाहीत. आम्ही आता 3 दुकानं बघूनच आम्ही थकलो होतो. त्यामुळे आम्ही परत पुढे गेलो राखी बघण्यासाठी. चौथ्या शॉपमध्ये आम्ही चाललो आहे.
मला काही चांदीच्या राखी भेटणं झाल्या आहेत. काय करायचं फ्रेंड्स काही कळत नाही आहे मला. हे बघा आता इथे वामनहरी पेठेमध्ये आम्ही एकदम जातो आहे. इथे भेटतो का बघूयात आपण. चला पण पाऊस पण फार पडतो आहे. दिवसभरात पाऊस नव्हता पण आम्ही जसे बाहेर पडलो तसे पाऊस यायला सुरुवात झाली. पाऊस यायला सुरुवात. हे बघू शकता आलाय हो पाऊस खूप आला आहे फ्रेंड. मला काहीच कळत नाहीये. तरी पाणी हे चेक करा. मस्त मस्त फुलं छान आहेत. आई कैसे है गजरे? कैसा है ये? 100 का 5 दे रही है. नहीं है भाई इतना महंगा क्यों दे रही है? माले महंगा है. इथे कधी गेलीस? राख्यांची शॉपिंग करता करता आम्ही नंतर एक होम डेकोरच्या शॉपमध्ये गेलो. कारण माझी सिस्टर बोलली की इथे खूप छान छान वस्तू आहेत आणि हे नवीनच दुकान ओपन केलं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता मी हे शिल्पी होम डेकोरच्या आम्ही आतमध्ये जातच आहोत. आणि खरंच ते दुकान खूपच छान होतं शॉप. आतमध्ये इतक्या नवीन नवीन व्हरायटीच्या वस्तू होत्या. स्टीलची भांडी एकदम चमकत होती मस्तपैकी. त्याचबरोबर बरेच काही फ्रीज मॅग्नेट होते, बॉटल्स होत्या, लहान मुलांचे डब्बे होते, मोठ्या लोकांचे पण डब्बे होते, कप्स होते. हे तुम्ही बघू शकता मस्तपैकी स्टीलच्या वस्तू आहेत की नाही. बॉटल्स तर मला अतिशय आवडल्या आणि आर्यनलासुद्धा खूप आवडल्या. त्यालाही बॉटल्स घ्यायच्या होत्या पण मी त्याला म्हटलं की आपण तुला बॉटल्स नंतर घेऊया कारण घरामध्ये ऑलरेडी खूप बॉटल्स आहेत पिण्याच्या पाण्याच्या. त्याचबरोबर हे कपसुद्धा आहेत सेट. हे होम डेकोरचे आयटम आहेत. गणपती बाप्पा आहेत, छत्री आहे, अम्ब्रेलाज आहेत. अशा बऱ्याच मस्त मस्त वस्तू होत्या तिकडे. आम्ही जस्ट तिथे एक नजर फिरवली की आम्हाला काही घ्यायचं आहे का. पण असं काही आम्हाला घ्यावंसं वाटलं नाही कारण ऑलमोस्ट हे सगळं आपल्या नेहमीच्या घरामध्ये असतंच. त्यामुळं आम्ही काही तिथे घेतलं नाही. जस्ट आम्ही तिथून एक नजर फिरवली आणि नंतर आम्ही गेलो कपड्यांच्या दुकानात. हे तुम्ही बघू शकता आम्ही कपड्यांच्या दुकानात जात आहोत. फ्रेंड्स माझे व्लॉग शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे बघा आम्ही कपड्यांच्या दुकानामध्ये गेलो आहोत. ॲक्च्युली ते दुकान नाही आहे तर ते बाहेरच स्टॉल होता. हे दादरमध्ये तुम्हाला नक्की माहीत असेल हे दुकान. त्याचबरोबर रक्षाबंधनच्या राख्यासोबत आम्हाला नवीन ड्रेसही खरेदी करायचा होता. पण इथे काही आम्हाला एवढा ड्रेस आवडला नाही कारण ते फारच एक्सपेन्सिव्हसुद्धा होते आणि जसं आम्हाला मॉलची शॉपिंग हवी होती तशी काही या दुकानांमध्ये आम्हाला भेटली नाही. त्यामुळे आम्ही हे जस्ट नजर फिरवत होतो. सिस्टरलासुद्धा घ्यायचा आहे ड्रेस आणि मलासुद्धा घ्यायचा होता. पण काही जसं पाहिजे तसं काही आम्हाला भेटलं नाही. त्यामुळे आम्ही त्या दुकानावरून निघालो आणि परत आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो. तर श्री म्हणून एक शॉप आहे तर ते माझ्या सिस्टरच्या भाऊजींच्या फ्रेंडचं शॉप आहे. तर ते बोलले की तुम्ही तिकडे जाऊन बघा. पण तिकडचा जो स्टाफ होता तो काही एवढा इंटरेस्टेड नव्हता कपडे दाखवण्यासाठी. त्यामुळे तो थोडासा रूड बिहेवियर करत होता. तर आम्ही त्याला रूडच आन्सर दिलं. तर आपण कुठल्याही दुकानात जेव्हा जातो तेव्हा स्टाफचा रिस्पॉन्स हा अतिशय आपल्याला चांगला हवा असतो. पण तो काही या दुकानामधून आम्हाला मिळाला नाही आणि त्यांनी आम्हाला व्यवस्थित कपडेही दाखवले नाहीत. हम लोग आई थिंक ये स्टाफ बहुत बेकार है. आमच्याकडे पटियाला नाही आहे आणि दाखवायला है नहीं ये क्या है ये गुमगुम से दुकान में आए तुम कुछ भी नहीं दिखा रहे हो. किती काढले आम्ही बाबा चूड़ीदार दिखाओ, स्ट्रेट ड्रेस दिखाओ. मैं लेना मेरा और मेरे आपके ओनर ने बोला आने के लिए इसलिए आई. बघा क्या ओनर अच्छे होते हैं तुम दिखाने असं कधी परत बघा तुम्ही कुठले पाहिजे तर असं काय असेल तर नाही आता ते त्यांना सांगतील. आपण चांगला होता उसको वही ऐसा किया है कि बताने में कैसा होता गाड़ी कंटाळा वाला चेहरा विदाउट ब्लॅकिश म्हणजे ऑक्सिडाइज प्युअर चांदी दाखव. प्युअर चांदी दोन्ही प्युअर मागे आहे. जा रो. पण अशामध्ये 6th शॉप. अरे हिरो तू चप्पल नाही काढलं तुला जाऊ दे माझा ना पडू. फायनली आम्ही या राख्या घेतल्या. नंतर दादरमध्ये फिरता फिरता आर्यनला खूपच भूक लागली. त्यामुळे मी पुरणपोळ्या कॅरी केल्या होत्या. तर आर्यनने तिथे बसून बसून पुरणपोळी खाल्लीसुद्धा आणि माझ्या सिस्टरनी वामनहरी पेठेमध्ये 3 राख्या फायनल केल्या. हे बघू शकता तिने फायनल राख्या केल्या आणि तिने तिकडे बिलही केला. फायनली आम्हाला आमच्या 3 राख्या मिळाल्या. 3 नाही भरपूर राख्या आम्ही घेतल्या आहेत. फक्त 3 तिकडे घेतल्या. फायनली आम्ही राख्या घेतल्या. आम्हाला ज्या हव्या होत्या तशा राख्या आम्हाला एका ज्वेलरी शॉपमध्ये मिळाल्या. छान आहे. आता रक्षाबंधनच्या दिवशी आमचे काय होतं बघू आमच्या राख्या बघून इतक्या सुंदर राख्या आम्ही चूज केल्या. आम्ही छान छान राख्या चूज केल्या आहेत. आता आपण भेटूया ड्रेस घ्यायला. बाय. Dadar is a densely populated, well-planned residential and commercial area in Mumbai, known for its bustling markets and railway station. It's a major transport hub and a center for Marathi culture. Dadar is situated in South Mumbai. It's one of the oldest planned neighborhoods in the city. Dadar is a major railway and bus transport hub.
With both Central and Western Line stations, Dadar is famous for its vibrant markets, offering a wide variety of goods, especially traditional Indian garments. It has a mix of housing options, from bungalows to high-rise apartments. Dadar is considered a hub for Marathi culture and is home to several prominent landmarks like Shivji Park and Dadar Chowpatty. Dadar was part of the first planned scheme of Bombay, designed to decongest areas affected by the plague. राख्यांची शॉपिंग मस्तपैकी झाली. त्यानंतर आम्ही कपड्यांच्या शॉपिंगसाठी 1-2 दुकानं फिरलो सुद्धा. एका ठिकाणी तर आमची भांडणंसुद्धा झाली. पण नंतर ह्या दुकानामध्ये ऑलमोस्ट हे आमचं 8वं दुकान होतं की आम्ही शॉपिंग करता करता 8व्या दुकानापर्यंत गेलो. पण इथेही आम्हाला काही कपडे अशी जशी हवी होती तशी भेटली नाहीत. कारण इथे बाहेरच लावलं होतं की 499मध्ये कुर्तीज, पण 499चा काय तिथे प्रकारच नव्हता. तिथे ऑलमोस्ट ते कुर्तीज आणि ड्रेस हे महागच होते. पण महाग जरी असला एखादा कपडा पण तो घालण्यासारखा तरी असावं असं माझं म्हणणं आहे. कारण धुतल्यानंतर पुन्हा तो एकदम डल होणार, त्याचा कलर जाणार. मग आपल्याला एवढे पैसे देऊन काही मतलबच नाही आहे ना. सिस्टरने हा देखील कुर्ता पाहिला पण तिला तो कलर एकदमच लाईट वाटला आणि मला रेडमध्ये जरा थोडासा हवा होता. पण मलाही तो काही एवढा आवडला नाही कारण ज्या पद्धतीने त्याची प्राईस होती त्या पद्धतीचा तो मला ड्रेस काही वाटला नाही. त्यामुळे त्याही दुकानामध्ये आम्ही काही न घेता बाहेर आलो. हे तुम्ही बघू शकता. आर्यन पण एन्जॉय करत होता. जरा तो थकलेला स्कूलमधून आला होता पण त्याने फार एन्जॉय केलं आमच्याबरोबर शॉपिंग बघू शकता. पण नशीब आमची राख्यांची शॉपिंग झाली ह्यामध्येच आम्ही खूप खुश आहोत. त्यानंतर माझ्या सिस्टरने दादरच्या रोडवरून रोड म्हणजे दुकानाच्या बाहेरूनच 550 रुपयाला चप्पल्स होत्या तर त्याही तिने बघितला, ट्राय केल्या. एक तर तिला चप्पल आवडलीसुद्धा पण ती नंतर तिने वेअर केल्यावर तिला जरा ती कडक वाटायला लागली. त्यामुळे आम्ही खूप थकलो. सुप्रियाच्या टिकल्याच मिळत आहेत. आम्ही पर्यंत शोधून आलो डायमंड टिकल्या पण नाही नाही मिळाल्या. त्यामुळे मला या अशा लावाव्या लागतात. बघू शकता तुम्ही मी कसल्या टाईपच्या टिकल्या लावते. वी आर व्हेरी अपसेट नाव. कुछ फायदा नाही हुआ के कुछ फायदा नाही हुआ. हां फ्रेंड्स, आता आम्ही इथेच आमचा ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मस्तपैकी आमची शॉपिंग झालेली आहे ते आम्ही नक्की ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला. बाय, धन्यवाद. कॅमेऱ्याला बघ कसं लागलं.